मग आपले कलिंगड एकच नंबर माल. आता आपल्याला छोटे छोटाले कलिंगड तोडायचे तर, कारण की ते मार्केटला न्यायचे. छोटा छोटाले म्हणलं राहिले तर ते तोडून टाकायला. बघा हे ढीग पूर्ण घातलाय, किती मस्त दिसायले तर, खूपच छान कलर पण आणि क्वांटिटी पण एकच नंबर. तर चला प्लॉटमध्ये आपल्याला तोडायचे तर अजून पण कलिंगड भरपूर. ओमकार हाय कर, ओमकार तुझं हाय कर ना. तोडा तोडा कलिंगड, तोडा बखर तोडा, भरपूर तोडा. आपल्याला एका ठिकाणी जागेवर नेऊन टाकायची. तर त्याला मोठमोठाले कलिंगड आपल्याला तोडायचे. तर जे छोटाले काही राहिले छोटाले, काही राहिले मोठाले, तर आपल्या काय करायचे ते कलिंगड हे पा असे तोडायचे. तर म्हणजे काय, ते लोकांनी बरोबर तोडले नाही तर ते कलिंगड आपल्याला तोडून टाकायचे. तर म्हणजे ते मार्केटला न्यायचे थोडे थोडे छोटे छोटाले. हे पा छोटे छोटे राहिलेत ना ते मार्केटला न्यायचे. तर त्यांनी खूपच कलिंगड खराब पण केले तर, आणि खूप नाश पण केला त्यांनी. आपलं ते राहिले छोटे छोटे काय करायचे मार्केटला न्यायचे. तर खूप छान आहेत, खराब झाले नाहीत कलिंगड. वेल सुकले तर पण कलिंगडला काहीच झालं नाही. बघा काहीच झालं नाही कलिंगडाला, खूप छान कलिंगड येतं. ते आपल्याला तोडायचे. तर खूप दाट माल लागला होता ना आपल्याला, त्यामुळे खूपच छान लागला होता, त्यामुळे तोडायचे कलिंगड. हे बघा असे तोडायचे कलिंगड. नीट बेने तुम्ही पण या नक्कीच खायला कलिंगड, आमचे लाल लाल कलिंगड. पहा किती छान निघाले कलिंगड, खूपच छान आहे. एक नंबरचा प्लॉट आहे. आता खूपच नुकसान झाले, म्हणजे आता खूप खराब पण झाला हा प्लॉट. आणि जे राहिलेत का छोटे छोटे कलिंगड ते आपल्याला मार्केटला न्यायचे. म्हणून ते मी काय करायला तोडायले आणि एका जागेवर नेऊन टाकायले. हे पहा छोटाले कलिंगड एका जागेवर नेऊन टाकायचे. तर म्हणजे काय होईल, उद्याच्याला गाडी येणार आहे भरायला. मग ती गाडी आली की गाडीमध्ये माल न्यायचा आहे टाकून. हे पहा किती मोठा ढीग पण झाला आहे. बघा किती मोठा ढिगल झाला, खूपच मोठा ढिगल झाला ना. अजून पण तोडायचे थोडा वेळ. आता ऊन उतरले, अजून थोडा वेळ तोडायचं. तर या साईडला जास्त कलिंगड राहिले तर, म्हणजे कारण की दाट येलं होते त्यामुळे. हे पहा मोठमोठाले पण कलिंगड राहिले. तर तोडा रे मोठमोठाले तोडा. या साईडला भरपूर आहेत, चला ह्या साईडला. हे बघा किती मोठमोठाले कलिंगड राहिले. खूपच मोठाले राहिले. हे कापलं तर लाल पण निघतंय. हे बघा एक काही एका जाग्यावर खूप मोठाले पण कलिंगड सोडले. तर बघा ही किती मोठी साईज आहे. आणि याला काय झालं, उन्हानं धब्बा लागला. हे पा पण तरी पण हे विकतंय, हे मार्केटला विकतंय, कारण की आपल्याला विकाय न्यायचं आहे. विकतं तरी पण हे कलिंगड खूप मोठं आहे. ह्याची किंमत आहे 10, 20, 30 रुपये तरी असणार झाली. आपल्याला गाडीमध्ये उद्या त्याला भरून न्यायचं हे कलिंगड. पहा किती मस्त ढीग मारलाय. पहा किती मोठा ढीग मारलाय. हे इतके मार्केटला न्यायचे उद्याच्याला. म्हणजे छोट्याशा गावामध्ये छोटंसं खेड आहे. इथं आम्ही राहतो का, तिथं आसपास छोटंसं खेड आहे. त्या खेड्यामध्ये ते कलिंगड न्यायचे. हे बघा छोटे कलिंगड आले ते तोडून. तू ये 2-4 चल तिथे. ए पुरे ये 2-4 चल. तिथे बघ ना 4 आहेत तिथे. इथे 4 आहेत मोठमोठे नाही तिथे. तिथे बघ ना किती मोठे कलिंगड आहेत. 4-5 आहेत इथं. कारण की पाल्यामध्ये खूपच विसरून राहिलेत ना, त्यांना त्या लोकांनी लक्ष पण दिलं नाही आपल्या कलिंगडावर. पहा त्यांनी खूपच गडबडीमध्ये तोडले, त्यांना ऊन लागू लागलं म्हणून. हे पहा ही साईज पहा किती मोठी आहे कलिंगडाची. ही साईज पण किती मोठी आहे. आणि त्यांनी गडबडीमध्ये तोडलेच नाही आपले कलिंगड. आता मी एका जागेवर ठीक टाकायले. हे पहा इकडं आळीचं नाही, आळीसणीमध्ये पण खूप छान आहेत कलिंगड. हा एक नंबरचा प्लॉट आहे. तर बघा ही किती मोठी साईज आहे कलिंगडची. बघा ही पण याला काय झालं, उन्हानं धाबा लागला. हे उन्हानं धाबा लागला म्हणून लोक म्हणजे गिराईक घेत नाही हे धाबा लागल्यामुळे. तरी पण आपल्याला हे छोट्याशा खेडेगावामध्ये विकायचे. तर कलिंगड एक एक तिथून एका जागेवर टाकायचे. तर तिथं नेऊन टाकायचेत ना. उद्याच्याला गाडी येणार आहे भरायला. मग उद्याच्याला गाडी आली की गाडीमध्ये टाकून द्यायचे कलिंगड. आता संपत आलेत आपले 2-3 पण प्लॉट संपत आले. तर मार्केटला जाण्यासाठी आता पूर्ण गेलेत मार्केटला. आणि काही छोटे छोटे आहेत का ते आम्ही हे पहा असे गोळा करायलोत. म्हणजे हे कानी आपल्याला हातावर विकायचे ते कलिंगड. त्यांनी किती खराब पण केलेत. बघा किती काल गाडी भरताना फोडले. तर हे पहा मोठमोठाले कलिंगड पण वरून आपटिले होते, गाडीवरून आपटिले. तर बघा किती नुकसान केले, खूपच नुकसान केले त्यांनी. त्यांना खूप ऊन लागू लागलं त्यामुळे त्यांनी गडबड केली.
उन्हामुळं. मग मी काय करते, एक 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 दोन दोन काय करायचे, हे कलिंगडं नेऊन टाकायचे आपल्याला एका जागेवर. खूप ऊन लागायले, तरी पण आता 4 वाजले तरी ऊन लागायला, खूपच ऊन लागायले. ॲटोची अजून एक ॲटोची भरती करायची, म्हणजे काय आहे, एक ऑटो पूर्ण भरून जाते. आता इथे तोडलेत मी 10-12 घेऊन जायचे. हे पाल्यामध्ये इथं कसं लपून बसले कलिंगड बघा, हे पाल्यामध्ये लपून बसले कलिंगड. हे पण किती मोठे आहे, पण त्यांनी लक्ष दिलं नाही. त्यांनी आपल्या कलिंगडावर त्यांनी खूपच गडबडी केली, त्यामुळे हे कलिंगड विसरून राहिले. आता हे खराब नाही झालं, काय नाही, खूपच छान कलिंगड आहे. हे मार्केटला न्यायचे आपल्याला ॲटोमध्ये भरून. हे एक नंबरचा प्लॉट आहे ना. यामध्ये भरपूर कलिंगड पण लागले होते आणि खूप छान पण कापलं तर काय खूपच लाल. हे फुटलेलं पण किती लाल लाल कलिंगड दिसायला तिथं, खूपच लाल लाल कलिंगड होते. तिथं पण एक म्हणजे तिथं पण त्यांनी गाडी भरून नेली, तिथं पण उरला थोडासा माल, ते पण टाकून न्यायचं आहे, म्हणजे ॲटोमध्ये टाकून न्यायचं आहे. हे बघा इथं पण किती मोठमोठाले कलिंगड उरले, तर इथं पण किती मोठं आहे, खूपच मोठं कलिंगड आहे हे पण. आता बघा की आपला ढिगल पण खूपच मोठा झाला आहे. आता म्हणजे काय होतं, एक ॲटो आपला भरतं आहे. ॲटोमध्ये येणार आहेत, आता मोठी गाडी येणार नाही, कारण की छोटासा ऑटो येणार आहे. त्या ॲटोमध्ये हे कलिंगड न्यायचे. हे बघा एवढा ढिगल झाला आहे, एवढा मी तोडला आहे आज सकाळपासून, एवढा तोडला आहे बघा, किती मोठा झाला आहे. आणि एवढा आपल्याला मार्केटला न्यायचं आहे उद्याच्याला.